नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला। तर कोणतं रिसॉर्ट आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे, तर व्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत। आम्ही पोहोचलो आहोत। ही एंट्री आहे, पार्किंगचं त्यांचं इथेच आहे वाटतं। बाहेर नाही, त्यांना विचारावं लागेल। परवानगीशिवाय प्रवेश करू नये। कमानीत ना आते पण जागा खूप छोटी दिली त्यांनी। हे का होते सावलीतच ना पार्किंग। सो ही रूम आहे आमची। असं काहीच आहे आतमध्ये, आणि हे सगळं वुडन मध्ये बनवलंय, त्याच्यामुळे एसीची अजिबात गरज नाहीये। एवढं गार आहे खाली, अक्षरशः लादी एकदम गार झालेली आहे, आणि बाहेर एवढं ऊन आहे। आणि वाजले किती आहेत? 11:15। खूप छान आहे, आम्हाला सगळ्यांना आवडली। सो आम्ही सगळेजण इथेच स्टे करणार आहोत, एकच रूम घेतली आम्ही। सो मज्जा येणार आहे। तर मी बाहेरचं पण दाखवते तुम्हाला एक एक हळूहळू, तर ब्लॉग कंटिन्यू करा। तुझं घर आहे तिकडे? तुझं घर आहे? हो, घर आहे तुझं? हा, तू मा सारंग बघ कसं बघतो त्याच्याकडे। कोण आहे? माऊ आहे? माऊ आहे? ओले बापरे, अच्छा अशी करते माऊ। ठीक आहे, बोका आहे। ये चलिए, ये अजून एक आओ। सो असं काहीच आहे रिसॉर्ट। आम्ही जे स्टे केले ते वरती आहे, इथे वुडन रूम्स आहेत सगळे ते, आणि इथे सगळे बेसिक रूम्स आहेत खाली, आणि इथून वर गेलो त्या साईडला पण रूम्स आहेत, आणि इथे वरती डायनिंग एरिया आहे, इथे स्विमिंग पूल आहे। इथे बॅक साईडला मस्त आहे, छोटीशी एक नदी आहे। आता उन्हाळ्यामुळे पाणी कमी आहे। हे असं काहीच आहे मागे। इथे खाली पण जाऊ शकतो आम्ही, आता संध्याकाळी जाऊ, कारण की ऊन आहे खूप। आता इथे थोडेफार फोटोज वगैरे काढू। हा, इथे काढूयात ना फोटोज आपण। येस, हाऊ आर यू फीलिंग? मस्त कडक, चिल वाइब। काय केलं? जा ना, स्विमिंग पूल मध्ये जायचं होतं ना, जा। तुझी उतर, जा जा, तुझी उतर। मामांनो हात नका लावू तिला, जा तुझी। चप्पल बाहेर काढ। चप्पल नाही घालायची आतमध्ये, चप्पल बाहेर काढ। जा, हो तिला हात द्या लवकर, हळूच हळूच। सो 1 वाजला आहे, लंचचा टाइम आमचा झालेला आहे, पण ह्या दोघांचं असं म्हणणं आहे की आधी स्विमिंग करायचं, स्विमिंग केल्यानंतर जास्ती भूक लागेल। उगाच बोले, गरम आहे का पाणी? थंड आहे? सानू, किड्स मध्ये सानू बिचारी एकटीच आहे। सानू ह्याच्यात डुबल ना, नाही तर सानूला इथे घेतलं असतं। पकड़ इसको पकड़। जा इकडे, मामा फिरवतील सानू तुला। बरं नको जाऊ।
दादा येते स्विमिंग? वाचण्यापुरती येते का? सो सारंगची माऊ सारंगला घेऊन इकडे मस्त झोपलाच आहोत, त्याला झोप आली होती. सो अनामिका असल्या मला टेन्शन नसतं. आणि आता वहिनी पण आहे, तो माझ्यापेक्षा त्या दोघींकडेच जास्त असतो. झोपी आलाय. सो इथे पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं. इथे जायला पण जागा आहे. आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. तिथे काही लोक गेलेत आता, तुम्ही बघू शकता. एक फॅमिली आली आहे, ते जरा तिकडे गेलेत, स्विमिंग पूलमध्ये नाही गेलेत. आम्ही संध्याकाळी जाऊ कारण की ऊन आहे. आणि इथे ना एवढे आंब्याचे झाड आहेत, बाप रे, पूर्ण रस्त्यात आंब्याचे झाड होते. छान आहे ओव्हरऑल. छोटं आहे पण खूप छान आहे. आम्हाला तर पर्सनली आवडलं. नितीन बघ कुठे उभे आहेत. सो आता जेवायला जाऊ. आम्ही नाश्ता केलेला होता त्याच्यामुळे जास्त भूक नाही आहे, पण जाऊ आता थोड्या वेळ जेवायला. इथे वरती डायनिंग हॉल आहे त्यांचा, तिथे आम्ही जाऊ जेवायला. मग व्हिडिओ काढते मी. असं करतो फिश. हळूहळू पाडशील. सो आता जेवायला आलोय. असं सिटिंग एरिया इकडे. जेवायला बघू आता काय आहे. सारंग सो जेवायला भेंडीची भाजी, डाळ, सलाड, पनीर, मटर पनीर आणि भात, चपाती. आणि ते नॉनव्हेज पण आहे ना, इथे नॉनव्हेज पण आहे. सो थोड्या वेळ आराम केला. मस्त रूम मस्त गार पडली होती. मागे बघ त्याच्या बॅक साईडने बघ. आता इथे मागेच एक नदी आहे छोटी, सो तिकडे जाणार आहोत आम्ही. संग्रामदादा आणि अनामिका गेलेत पुढे, आम्ही चाललो आता. सो खूप छान आहे, निवांत प्लेस आहे एकदम. सानू आणि वहिनी झोपले होते, फक्त आम्ही तिघच झोपलो नव्हतो, बाकी सगळे झोपले होते. ए घसरमुंडे, चल नदीवर जायचंय. सानू चाललो आहे. पुढचं दाखवते व्ह्यू. इकडे अशी फॅमिली आलेली आहे, ते मस्त एन्जॉय करतायत. हे इकडे सगळे रूम्स आहेत वरती. ए पाणी पिऊन घे, आपल्याला बाहेर जायचे. सानू तहान लागेल, जा पाणी पिऊन घे जा. अगं लागेल तहान सानू. स्वतः तिकडे व्हाईट शर्ट मध्ये संग्रामदादा उभे आहेत. आता जाऊ आम्ही खाली. आमचे लव बर्ड इकडे जाऊन बसलेत. आता आम्ही जाऊ तिकडे. इकडे हा गेट आहे, आपण इकडे आलो. आता इथे अजून ते काम करतेत. असं म्हणता. जा मग तुम्ही जा, मग नंतरून तुम्ही वर या, मग मी जाते. सो इथे आम्ही आलो आहोत. आमचं रिसॉर्ट इथे वरती आहे आणि इथून त्यांनी अशी जागा केलेली आहे खाली यायला, जवळच आहे. सारंगला पाणी खूप आवडतो, सो त्याचे बाबा त्याला मस्त पाण्यामध्ये आता खेळवतायत. त्याची मस्त झोप झाली, 2 तास त्याने झोप काढली.
आणि आता आम्ही सगळेजण आलो आहोत इथे. कसं वाटतंय? गारगार. कसं वाटतंय? मुंढे कसं वाटतंय? सो खूप निवांत वाटतंय, एकदम शांतता आहे आणि फक्त पाण्याचा आवाज आहे. आणि आम्ही इकडे मस्त बसलोय सगळेजण येऊन आणि खरंच खूप भारी वाटतंय. पाणी एकदम कमी आहे, फक्त डोंगराचं पाणी थोडंफार येतं आहे आणि अजिबात खोल पाणी नाही आहे. आणि फक्त इकडे जेवढं दिसतंय तुम्हाला पाणी तेवढंच आहे, पुढे ते एकदम मोकळंच होतं. म्हणजे फक्त आपले पाय बुडतील एवढंच पाणी आहे इथे. आणि खूप छान आहे. आता लोक पण मागचे यायला लागले सगळेजण. आम्ही इकडे येऊन बसलो आणि आता बाकीचे लोक पण येत आहेत. हे ना पुण्यापासून आमच्या घरापासून 80 किलोमीटरच होतं आणि खूप जवळ आहे यायला. आम्हाला फक्त 2च तास लागले. तर खूप मज्जा आली. आता 5 वाजायला आलेत, 4:45 झालेत. तर आता आमचा टीचा टायमिंग होईल तर मग तेव्हा आम्ही जाऊ वरती. तोवर इथे मस्त बसलोय निवांत. सारंग पण मस्त सावलीमध्ये बसलाय. आता वहिनी घेऊन बसली सारंगला. इकडे यांचं फोटोशूट चालू आहे. सो राहून आला नाही कारण की आम्ही ऑन द स्पॉट प्लॅनिंग केला होता आणि त्याला सुट्टी मिळणार नव्हती लगेचच. त्याचं थोडं काम होतं तर मग तो नाही आला. मग सानू आणि वहिनीला आम्ही घेऊन आलो सोबत आणि संग्रामदादा आणि अनामिका आहेत आमच्यासोबत. मज्जा येते. सानू पप्पाला मिस केला? नाही केलं? नाही केलं म्हणती. नाही केलं. केलं केलं. सो ह्यांचं तर वेगळंच चालू आहे. मोबाईल घालतात पाण्यामध्ये. हो ना, पाण्यात घालतात बघ. तर वॉटरप्रूफ आहे म्हणून चालू झाले. आता जिथे पाणी दिसेल तिकडे ते चालू होतात लगेच. सारंग दाखवते तुम्हाला किती मस्त बसलाय. तो मस्त निवांत बसलेला आहे. सो छान वाटतंय एकदम. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. निवांत ना. हो आता इथे गर्दी व्हायला लागली. आता आम्ही इकडनं जाऊ कारण की आधी फक्त आम्ही 5च जण होतो आणि आता बाकीचे रिसॉर्टचे लोक पण यायला लागले. सो गर्दी होईल आता इथे. पूल रिकामा. आपण पूलमध्ये जाऊ ना आता. अहो सगळे लोक पूलमध्ये होते म्हणून आम्ही पूलमध्ये गेलो नाही. आता पूल सगळा रिकामा झाला असेल. लोक आता इथे यायला लागले. मग आता आम्ही पूलमध्ये जाणार आहोत. जायचं ना. तो मस्त, त्याला पाणी आवडतं. जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत पूलमध्ये जाऊ ना आता. सगळे लोक यायला लागले इथे. सगळे लोक यायला लागले. रिकामा आहे. रिकामा आहे तर आपण एन्जॉय करू शकतो ना. स्वतः जाऊ वरती. उद्या सकाळी उठून लवकर. हां सकाळी पहाटे येऊ. पहाटे थोडं लवकर उठ्या उद्या. इकडे 7, 7:30, 7, 7:30 वाजता येऊयात. बघू आता ठरवू. आता ठरलंय. सो चलो आता जातो आम्ही पूलमध्ये. तो इथं काय चालू आहे यांचं. फुल जोश मध्ये दादा. सो आम्ही पूल साठी आलो होतो वरती. नेमकी इथे लय गर्दी आहे. थोड्या वेळाने येऊ आम्ही. इकडे पूर्ण रेन डान्स आहे. आता आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून येणार आहोत खाली.
नाश्त्याला कांदा आणि पालक भाजी असतं आणि वॉटरमेलन आणि चहा कॉफी पण आहे. कॉल चालू आहे. सो इथे बाकी रूम्स आहेत असे, एक इकडे एक आमची आता ही आहे. आम्हाला आता जायचंय स्विमिंग मध्ये, पण रेन डान्स बंद केलाय. तर विचारूयात त्यांना. हो झालं माझं, जा ना तुम्ही. इकडे शेती आहे मागे मस्त आणि एवढी हवा येते इकडे, म्हणजे उन्हाळा असा वाटतच नाहीये. अजिबात गरमी जाणवली नाही इथे आल्यानंतर. मागे मस्त डोंगर आहेत. सो आता स्विमिंगसाठी जाणार आहोत खाली. चेंज वगैरे केलं आहे. हो आली. हवा एवढी मस्त आहे, सुटली आहे नाही ते, खूप भारी आहे. तो आमची सानू सकाळपासून बिचारी एकटीच होती पूलमध्ये. आता तिला कोणतरी पार्टनर भेटलेला आहे. सो आता ते मस्त खेळतायत दोघं. उतरा ना तुम्ही. ती उतरली, मी उतरते नंतर. थंड आहे का ग पाणी? काय झालं? गार आहे. एक खट्टी उडी मारली का? हा ती उडी मारेल बघ आता कसली. जा ग. हा मग मारते ना उडी, मार ग. वन टू थ्री मार. मार पटकन. ते इथे नितीनला जायचं पाण्यात, पण या पोरी म्हणतात नितीन पाण्यात नका उतरू, स्नेहलला पाठवा पाण्यात. आता हे मला म्हणते जा पाण्यात. मला नाही जायचं. चिडले. ते कुठे चिडता, ते चिडून बघता फक्त. गार पाणी मला एवढं नाही आवडत ग. आहो आहो ते रुसले गेले तिकडे. आहो नितीन. त्यांना तर मनवून येते थोडस. अरे त्यांना असं वाटेल तुम्हाला खरंच राग आला. अरे यार ती बाहेर येईल अनामिका. येत नाहीये, नाही येते ते, नाही येते. काय म्हणालात? सिरियसनेस जास्त वाटते का? ती तिकडनं आवाज देऊ राहिली अनामिका. ती रागवले. बाहेर येऊ का म्हणते अनामिका. अरे ते म्हणतात तू नको नितीनला येऊ दे. तिकडे बसा ना, पण सारंगला तिकडे घेऊन चला. संग्राम हा फोन उचल 2 मिनिट.
मला कोण चल म्हटलं, मला कोणीच म्हटलं नाही चल. अरे मम्मी बघ, मम्मी बघ तिकडे, ती मम्मी बघ. सो मस्त रेडी झालो आणि स्विमिंग करून आलो. थोडाच वेळ थांबलो आम्ही, 10-15 मिनटं, आणि आलो वरती, रेडी झालो. आणि नेमका सारंग झोपून गेलाय. सो आता रूममध्ये मी एकटीच थांबली, बाकी सगळेजण बाहेर आहेत, बसले आहेत. सॉंग्स चालू आहे, रेन डान्स चालू आहे. सो ते एन्जॉय करत आहेत बाहेर. आणि मी आणि सारंग असं खरी माहिती लवकर झोपायला मागत नाही, आणि इथे आलाय तर नुसतं झोप करतोय. पण मग ठीक आहे, जर त्याची झोप झालेली इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तो आम्हाला जास्त त्रास देणार नाही. जर त्याची झोप नाही झाली का तो खूप चिडचिड करतो. तर आता तो झोपलेला आहे आणि हे सगळेजण बाहेर आहे. सो मी वाट बघते की कधी तो उठेल. आम्ही मस्त रेडी झालो, म्हटलं फोटोशूट करूयात थोडं. पण आता त्या लोकांनी केलं असेल, आता माझंच बाकी आहे. सो आता सारंग उठल्यानंतर मी जाईल बाहेर. आता 7:30 वाजलेले आहेत आणि जेवणाचा टायमिंग इकडे थोडा लेट आहे, 10 ते 11चा टायमिंग आहे. सो मला आताच भूक लागली आहे परत. तर मग बघू, तिथे बाहेर एक हॉटेल पण आहे, पण आता नेमकं सारंग झोपला आहे त्याच्यामुळे काहीच हालचाल करता येत नाही आहे. तर सारंग उठल्यानंतर मग बघूयात काय होतं. असं वाटलं मला, कमेंट करून नक्की सांगा. मला पर्सनली खूप आवडला आणि फूडची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. जेवण खूप छान होतं दुपारचं, आणि नाश्ता पण छान होता एकदम. आता नाश्त्याला त्यांनी पालक भजी आणि कांदा भजी आणि हे होतं आपलं वॉटरमेलन होतं, आणि चहा आणि कॉफी होती. पण सगळं बेस्ट होतं, मला तरी खूप आवडलं. आता रात्री बघू काय आहे. आणि ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. सो इकडे तुम्ही व्हिजिट नक्कीच करा. मी कॅप्शनमध्ये सगळे डिटेल्स टाकेलच. तर नक्की तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, चेकआउट करा आणि नक्की इथे व्हिजिट करा. छोटंसं आहे पण खूप छान आहे. ॲक्च्युली आता एवढा उन्हाळा आहे, पण आम्हाला इथे अजिबात गरमी जाणवली नाही, कारण की आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे. आणि ह्यांनी जे बांधलेलं आहे हे सगळं वुडनमध्ये आहे, त्याच्यामुळे गरमी लागतच नाही. यांचे AC रूम्स पण अवेलेबल आहेत, पण मला वुडनमध्ये हवं होतं. सो इथे ACची गरजच नाही आहे, खूप जास्त थंड होते रूम. तर मग ओव्हरऑल सगळ्या गोष्टी छान आहेत. तर मला आज व्यवस्थित दाखवता आलं नाही, कारण की सारंगमुळे आम्ही दुपारी थोडा आराम केला. तो झोपलेला होता 2-2.5 तास, तर आम्ही सगळे घरातच होतो. तर आता उद्या सकाळी मी प्रयत्न करेल का पूर्ण रिसॉर्ट एकदा दाखवण्याचा. तर मग बघूयात उद्या सकाळी काय मला पॉसिबल जसं होईल तसं मी करेलच. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि मी तुम्हाला आता माझ्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते रात्रीचा, तर कसा वाटतोय बघा. बाहेर खूप जास्त जोरात सॉंग्स चालू आहेत आणि छान आहे. नेमकं आम्ही स्विमिंगमध्ये मग अशी गेलो आणि रेन डान्स त्यांनी बंद केला होता. सो आम्हाला असं वाटलं का रेन डान्स आता संपला असेल, पण नेमकं आम्ही आलो, फ्रेश वगैरे झालो आणि रेन डान्स परत चालू झाला. तर बाकीचे इथे गेस्ट आलेले आहेत ते आता मस्त डान्स करत एन्जॉय करतायत. ते इकडनं दिसले ना तुम्हाला, त्या साईडने भरपूर लोक होते आणि इथे फॅमिली मेंबर्स जास्त येत आहेत. आणि म्हणजे जे असं एकत्र रूम घेऊन राहतात. सो आम्ही पण तसंच केलं. आम्ही सेपरेट रूम्स नाही घेतले, आम्ही एकच रूम घेतले, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आहोत. आणि ते आपल्याला बेड्स वगैरे अरेंज करून देतात. जसं की आता हा इथे एक मोठा बेड आहे, इथे वर खाली आहे आणि इथे एक बेड आहे. सो आम्ही 5 जण आहोत आणि सानू आमच्यामध्ये एक आहे, तर बरोबर मॅनेज होऊन जात आहे. सो ते आपल्याला अरेंज करून देतात आणि एकदम मस्त आहे सगळ्याच गोष्टी. रात्रीचा व्ह्यू असा काहीसा आहे. काही लोक अजून स्विमिंग पूलमध्ये मज्जा करत आहेत. इथे असे मस्त लाईट्स लावलेले आहेत. सारंग झोपेतून उठला आत्ताच
त्याला घेऊन आलो. मग हे इकडे आधीच येऊन बसले होते, यांनी फोटोज वगैरे काढले, आता आम्ही काढू. स्टार्टरला हे आज आहे स्वीटकॉर्न आणि मंचुरियन. रोज वेगवेगळं असतं काही ना काही. जेवण थोड्या वेळाने करू ना. महिनी घेते अजून. सो आता आम्ही जस्ट स्टार्टर खाऊन आलेलो आहोत आणि मंचुरियन आणि स्वीटकॉर्न होतं. आणि आता जेवणाची पण वेळ झालेली आहे. त्यांनी आवाज दिलेला आहे पण आता भूक नाही आहे अजून, तर आम्ही जेवण लेट करणार आहोत. आता निवांत आम्ही इथे बसलेलो आहोत. सारंग त्याच्या काकासोबत मस्त झोपाळ्यावर एन्जॉय करतात. हे स्नॅप काढतायत. माझ्यासाठी एक गाणं खुशबू क्या खुशबू ठहरे आज तेरी तेरे आगे दुनिया मेरे अब ये जाहिर सलाम है ऐलान है जब तक जहाँ में सुबह शाम है तब तक मेरे नाम, जब तक जहाँ में मेरा नाम है तब तक जब तक जहाँ में सुबह शाम तब तक मेरे नाम तू, जब तक जहाँ में मेरा नाम है तब तक मेरे नाम तू. वाह 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 वाह. टाळ्या 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 टाळ्या. कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. सारूसाठी गाणं गायलं आपण. सो हे सॉन्ग तुमच्या दोघांसाठी आणि वहिनीसाठी सुद्धा. तर वहिनीसाठी ह्याच्यासाठी कारण की आता सारंग जसं झालं तसं वहिनी आमच्यासोबत कंटिन्यू आहे. सो तिचा खूप जास्त सपोर्ट आहे आमच्या दोघांना. यस यस. दुःखडवायला वाह दुःखडवायला मित्र बनला. Oh my God. इकडे नदी आहे खाली, मस्त आवाज येतोय नदीचा. आता अनामिका एक गाणं गाणारे संग्रामसाठी. येस येस अनामिका, येस यू कॅन डू इट. सारंगसाठी
सो रात्रीच्या जेवणाला गुलाबजाम, चपाती, पापड, डाळ भात, इथे सलाड, मिक्स व्हेज आणि ही कोणती भाजी होती? अख्खा मसूर. सो असं आहे प्रॉपर. टेस्ट खूप छान आहे. आता मी टेस्ट करेल. बाकी म्हणतात छान आहे. अक्कड मसूर नाही, अख्खा मसूर. चलो हो छान येतोय. इथे त्यांनी आम्हाला चटाई दिलेली आहे. आम्ही मस्त लॉनवर चटाई आथरली आणि सारंगला घेऊन बसली आहे मी. थोडा वेळ रॅकेट खेळलो. त्याची एक पलटी मारायचं काम चाललंय. बाबू नको तिकडे, तिकडे गवत आहे ना. हा कर हाय कर. आज आलोय आम्ही का हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये नाही, रिसॉर्टला आलो. रिसॉर्टला आलोय. माउंटी रिसॉर्ट. माउंडी नाही, रिसॉर्टला आलोय आम्ही. तिकडे खूप ऍक्टिव्हिटी, स्विमिंग पूल काय बी आहे, ऍक्टिव्हिटी पूल, जेवण बी आहे, आता तरी टाकून करताय ना. तू सारंगचं बघा पलटी मारायचं काम चालू. अरे सारंग माझं मांडीवर आलंय बघा. माझं कसं आलंय. माझं सारंगाचे, माझं काय सारंग, माझी बेबी लहानच एकदम लहान. थांब जरा, तुझ्या पोरीची काढते ना. महत्वाचं बोलणं चालू आहे आमचं. उनो कॅट घेऊन आलेत दादा. घरून येतानाच आम्ही आणलं होतं. तर तो गेम आता मी खेळणार आहे. काय म्हणतेस? सो मी फर्स्ट टाइम खेळणार आहे हा. मला माहित पण नाही काय आहे हे. सो बघू आता, समजेल. दादा सांगतील काय गेम आहे तो. ए चला आता खेळूयात. आहो चलो थांब थांब. सो रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही मस्त आता गेम खेळतोय उनो सगळेजण. सारंग झोपला आहे. सो हा मॉर्निंग व्ह्यू आहे. सकाळचे 7:30 वाजले. ॲक्च्युली आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं पण जागच नाही आली. रात्री आम्ही उनो खेळत बसलो. 2:30 वाजता झोपलो. पण तरी पण संग्रामला एकटेच जाऊन आले. इथे काही लोक बसले. ते बघ मम्मी आणि ते कुठे गेले. सानू तिकडे गेले नदीवर. चल जाऊ आपण पण. चल. असंच आवाज छान येतो ना पाण्याचं. इथे खाली रात्री रेन डान्स होतं सानू. खूप मोठी स्पेस आहे इथे. गुड मॉर्निंग. सकाळी लवकर उठून यायचं होतं पण जागच नाही आली. असं काय तोंड करते. आणि आता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही 4 जणी आलो आहोत नदीवर. सारंग घरीच आहे रूममध्ये. कारण की त्याला म्हटलं तर नको सकाळी, कारण की तिथे थोडा गारवा पण आहे आणि एकदम छान वाटतं. एकदम शांतता आहे आणि फक्त पाण्याचा आवाज आहे आणि पक्ष्यांचा आवाज आहे. खूप भारी वाटते. तुम्हाला व्ह्यू दाखवते. आज जरा पाणी वाढल्यासारखं वाटते आम्हाला. सो एकदम निवांत आहे.
खूप भारी वाटतंय. इथे सानू कशी बसलीये. नीट बस की. ती झोपलेली होती. श्रद्धा वहिनी आणि अनामिका पुढेच आल्या होत्या दोघी जणी. मग तिला आता मी घेऊन आली मागणं. सारंगचं थोडंफार आवरून दिलं. मग आता त्यांच्याकडे सारंग आणि आम्ही आलोय. मी ते पाणी वाढलंय ना आज. काल एवढं नव्हतं. इथे हा फ्लो कळतो लगेच. तो दगड पण भिजतोय. काल दगड भिजत नव्हता. हे सारंगला घेऊन आले आता. त्याला पाणी तर एवढं आवडतं ना. आता ह्यांच्या खांद्यावर होता तो आणि पाणी बघितलं लगेच खाली उतरायला त्याने हे केलं, हालायला लागला लगेच. त्याला खूप आवडतं पाणी. त्याला घरी ना आम्ही बेसिन जवळ आहे ना असं दिवसातून खूप वेळा हात वगैरे त्याचे ओले करत असतो. त्याच्यामुळे त्याला पाणी खूप आवडतं. डायपरवरच आणलंय त्याला. क्यूट दिसतोय पण. पाय ओले केले. चलो आम्ही आता निघतच होतो तेवढं तुम्ही आले. त्या बसल्या का नाही आल्या. इकडे स्ट्रगल पा आमचं. इथे दगड काही हलतायत ना त्याच्यामुळे थोडी भीती वाटते. चलो आता जातो, फ्रेश वगैरे होतो आणि नाश्ता वगैरे करू आणि मग निघू आम्ही. पुढे पण काही प्लॅन्स आहेत. तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन. आता या ब्लॉगमध्ये फक्त इथल्याच काही गोष्टी मी टाकणार आहे. सो बघूयात पुढे अजून काय प्लॅन होतात. हा आमच्या गालाला मच्छर चावला. हो ना. कोणी चावलं. सारंग दीदी कुठे. सारंग सानू आवाज दे. आवाज दे सानू. नीट दे आवाज. तुझा आवाज जात नाही त्याला. हा आता गेला. त्याला एवढे माणसं दिसत कोणाकोणाकडे बघू असं झालं त्याला. चलो टाका टाका टाका. सोडा 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 सोडा. सानूचा अवतार झोपेतून उठून आलीये. बटन वर खाली लावले सानू. नको आता आपल्याला नाश्ता करायचंय. मग जा. नको नको नको. अयो माझ्या पायात सुरत काच घुसली. दुखायला लागले. सो नाश्त्याला आहे मिसळ पाव, वडापाव आणि पोहे, चहा, कॉफी. सो इकडनं आता आम्ही निघतोय. चेकआउटचा टायमिंग झालेला आहे. ॲक्च्युली यांचा 10:30चा असतो पण आम्हाला सारंगला जेव वगैरे घालायचं होतं कारण की आता अजून आम्ही फिरणार आहोत. तो ब्लॉग मी नंतर टाकेल. तर सारंगचं सगळं आवरून घेतलं. त्याला पोटभर जेव वगैरे घातलेलं आहे. सॅरेलॅक्टला चालू केलेलं आहे मी. सो 11 वाजले तर आम्ही तुम्ही चेकआउट करतोय. खूप छान आहे रिसॉर्ट. नक्की ते व्हिजिट करा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त रिसॉर्टचा एक ब्लॉग मी अपलोड करणार आहे ज्याच्यामध्ये फक्त रिसॉर्टचीच इन्फॉर्मेशन राहणार आहे सगळी. तर तो ब्लॉग पण तुम्ही नक्की जाऊन बघा. तो मी पुढे अपलोड करणारच आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता हे सगळेजण बसलेत गाडीमध्ये माझं वेट करतायत तर मग आता निघते. बाय.